यावर्षी आपल्याला कुठला तरी नवीन संघ विजेता दिसणार आहे किंवा आपल्याला नवीन फायनलिस्ट बघायला मिळणार आहे. या ठिकाणी बघूया काय होतंय. हा सामना खूप रंगतदार होणार. दोघही संघांना रिक्वेस्ट असेल, टाइमचं बाउंडेशन आहे, तुम्हाला हा सामना मॅक्झिमम 35 to 40 मिनिट्स मध्ये संपवायचा आहे. कृपया करून कोणीही वेळ घालवू नका, सामना पटापट चालू ठेवा. आपले असोसिएट स्पॉन्सर आहेत श्री योगेश मुकुंदजी नेवे जळगाव, नंतर श्री राजेंद्रजी नेवे जोधपूर, किशोरजी नेवे जळगाव, त्यानंतर नेवे वाणी समाज मंडळ पुणे, तुषारजी नेवे, दीपकजी नेवे, किरणजी वाणी, त्यानंतर नेवे वाणी समाज विकास प्रतिष्ठान कल्याण मुंबई परिसर अध्यक्ष आणि पूर्ण कार्यकारी मंडळ, तसेच सौ वंदना गिरीश नेवे, श्रीमती मंगला दिलीप नेवे जळगाव, तसेच श्री प्रदीपजी नेवे, प्रवीणजी नेवे, निलेशजी नेवे, त्यानंतर सौ मेघा रवींद्र नेवे शिवकॉलनी जळगाव, सौ प्रतीक्षा व श्री संकेतजी वाणी नशिराबाद, किरण प्रकाश नेवे, सौ प्रतीक्षा व श्री संकेत दत्तात्रय वाणी नशिराबाद. वुमेन्स प्रीमियर लीग आपला सीझन जो 3rd होता, या पूर्ण वुमेन्स प्रीमियर लीगचे ट्रॉफी स्पॉन्सर होते प्रतीक्षा आणि संकेत वाणी. सातत्याने संकेत वाणींचा परफॉर्मन्स आपण तर मैदानात बघतोच आहे, वीर मराठी संघाकडनं ते खेळतायत आणि वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये त्यांचा सुद्धा हा उत्कृष्ट सहभाग असतो. यावेळेस सुद्धा ट्रॉफी स्पॉन्सर्स ते होते, अतिशय चांगले सामने झाले. यानंतर श्री किरण प्रकाश नेवे बोईसर येथून, यानंतर सातत्याने पहिल्या सीझन पासून 7 वर्ष आपल्याला सौजन्य लाभलेले श्री विनोद बाबूलाल नेवे यांच्यासाठी जोरदार टाळा व्हायला पाहिजे. जेव्हाही आम्ही गेलो यांच्याकडे कधीच नाही म्हटलेलं नाहीये, प्रत्येक वेळेला हो हो आणि होच, 4 आकडे डिजिट फिक्स आहे विनोद बाबूलाल नेवे यांच्याकडनं. धन्यवाद. यानंतर संजय भास्कर नेवे हे सुद्धा सलग 7 वर्ष आपल्याकडे स्पॉन्सर म्हणून लाभलेले आहेत. वैशाली जनरल स्टोअर भुसावळ, श्री लक्ष्मीकांत राजाराम नेवे दीपनगर, त्यानंतर श्रुतिका शशिकांत साकेकर आर्किटेक्ट यांच्यातर्फे सुद्धा आपल्याला स्पॉन्सरशिप लाभलेले आहेत. पुण्याहून आपल्याला दिव्यांग अशोक नेवे यांची सुद्धा प्रायोजकत्व या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. त्यानंतर श्री हर्षल नेरकर, आधीचे जळगावकर आणि सध्या शिरपूरकर असलेले, आपल्या टुर्नामेंटचे महत्त्वाचा भाग असलेले, आयोजन समितीमध्ये जरी नसलेले तरी बाहेरून सपोर्ट असलेले आणि दोघही ठिकाणी म्हणजेच वुमेन्स प्रीमियर लीग असो किंवा मेन्स प्रीमियर लीग असो, या ठिकाणी एक पहाड म्हणून उभे असलेले हर्षलजी नेरकर यांचे सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद संकेतजी. आणि त्यानंतर जबलपूरहून आपल्याला सहभाग लाभलेला आहे ते श्री अविनाश वाणी, जळगावमधून श्री प्रमोद बिकाजी नेवे, यानंतर गार्गी क्लासेस सातत्याने सुद्धा आपल्याला सहभाग आपल्याला लाभत आलेला आहे. सौ पल्लवी अभिजित नेवे, यावेळेस अभिजित नेवे NPI टायटन्स या संघात सहभागी झाले नव्हते, कारण यावर्षी त्यांची कन्या यांचं 10वीचं वर्ष असल्यामुळे तिच्या अभ्यासासाठी दोघेही यावेळेस सहभागी नव्हते. नाहीतर गेल्या वेळेस त्यांची मुलगी ही सुद्धा चांगली खेळलेली होती वुमेन्स प्रीमियर लीग मध्ये. त्याच्यानंतर विजय गजानन नेवे यवतमाळ येथून, रमेश रघुनाथ नेवेवाणी कल्याण आणि श्री पवन यशवंत वाणी जळगावमधून, आणि रमेश रघुनाथ नेवेवाणी हे मुंबई म्हणजे कल्याण आपला जो नेवे परिवार आहे त्या तिथले अध्यक्ष आहेत. ते सांगायला आनंद होतोय. श्री अशोक नेवे अमळनेर, श्री सदाशिव नेवे जळगाव आणि श्री योगेश वाणी भुसावळ यांच्याही आभार. तर या नेवे प्रीमियर लीग सीझन 7व्या मध्ये जेवढे आयोजक, प्रायोजक, सहप्रायोजक आणि जेवढे बाउंड्री स्पॉन्सर्स आहेत किंवा ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने आम्हाला या टुर्नामेंटसाठी मदत केलेली आहे, यामध्ये नितीन बाळकृष्ण नेवे जळगाव, सुहास त्र्यंबक नेवे 40गाव, त्यानंतर वेलर्स मयुरेश नेवे आणि त्यांच्या पत्नी तेजस्विनी यांचा सुद्धा सहभाग या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे. त्यांच्यातर्फे एक लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे, याचं सुद्धा तुम्ही लक्ष द्यायचं आहे. कल्पना वाणी यांचे सुद्धा मनापासून आभार. पूर्वा आर्ट्स आपण जो टेरिकोटा मटेरियल्सचे जे काही आर्ट्स बघतो त्याच्या त्या संचालिका आहेत. याच्यानंतर आपल्याला बघायला मिळेल जयस कन्स्ट्रक्शन, मोहनजी गायकवाड सर यांचे सुद्धा मनापासून आभार. धवल कुमार सुरेश नेवे जळगाव, नागेश बालू नेवे भुसावळ यांचे सुद्धा मनापासून आभार. आराधना एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, सौ अर्चना प्रमोद वाणी हे तारापूरचे आहेत, पालघरचे आहेत, सातत्याने आपल्याला सहभाग या ठिकाणी नोंदवतात स्पर्धेमध्ये आणि आपल्याला प्रायोजकत्व देत आहेत कंटिन्युअसली. त्याच्यानंतर संजय रामदास नेवे चोपडा, डॉक्टर हेमलता दत्तात्रय रोकडे नाशिक, सोबतच टॉस्क बॉसचे आपले स्पॉन्सर होते नेवे समाज बौद्धिस्ट मित्र मंडळ जळगाव, त्यांचे मनापासून आभार.
यावेळेस वुमन प्रीमियर लीग सीझन 3 काल झालेल्या सामन्यांचे सर्व संघ आपण या ठिकाणी पाहू शकतो. पहिला संघ होता पुणे चला स्ट्रायकर्स, एक त्यानंतर मिनिट, स्वर्धा योद्धा. या ठिकाणी सेमीफायनलचा हा पहिला चेंडू बघूया. ललित दारांच्या असेल बॉल, शुभ असेल स्ट्राईक वर, नॉन स्ट्राईक वर आहे मयूर. मुंबईचा राजा शुभम दादा. तसा मुंबई वर्सेस मुंबईच म्हणता येईल या सामन्याला, कारण मुंबई पोलीस आणि मुंबईचा स्टार बॅटर. हर्षलजी मला काहीतरी रणनीती वेगळी वाटते. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा शुभम पहिल्या बॉलला स्ट्राईक रोटेट केलेली आहे. मयूरला दिली स्ट्राईक, सांगतोय इशारा काहीतरी वेगळा या ठिकाणी. नक्कीच संकेतजी, कारण हा हाय प्रेशर सामना आहे आणि या सामन्यामध्ये प्रत्येकाला थोडं स्थैर्य दाखवावं लागतं. कॅल्क्युलेशन्स खूप वेगळे असतात नॉकआउट सामन्यांमध्ये, तसेच प्रेशरही असतं. एक ओपनर म्हणून तुम्ही ही गोष्ट निश्चितच जाणत असाल की ओपनरच्या अंगावरती जबाबदारी जी असते पहिल्या चेंडूपासून ते शेवटच्या ओव्हरपर्यंत, षटकापर्यंत खेळण्याची, ती निश्चितच अंपायर काही इशारे देत आहेत. प्लीज अंपायर्स, एनी प्रॉब्लेम, डिस्कस प्लीज. अंपायर सोबत काहीही वाद घालायचा नाहीये, त्यांचा कॉल हा अंतिम असणार आहे. सर्व टीम मेंबर्सला विनंती आहे, आपण अंपायर्स यांचा कॉल हा फायनल असणार आहे. कृपया आपण कुठल्याही प्रकारचा त्यांच्याशी वाद घालायचा नाहीये. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. सामन्याला उशीर होता कामा नये हे लक्षात घ्यायचंय. आपली स्पर्धा आहे, त्या पद्धतीने आपण सर्व मॅनेज करायचं आहे. कुठल्याही प्रकारचं अग्रेशन दाखवायची गरज नाहीये आपल्याला. आहे मित्रांनो, सामना जर उशीर झाला तर परत ओव्हरमध्ये आपल्याला कमी करावी लागेल, तुम्ही हे लक्षात घ्या. सुंदररित्या टोलवलेला चेंडू, मात्र या ठिकाणी काय होतंय, झेल सुटतोय. या ठिकाणी झेल सुटतोय आणि एक धाव पूर्ण होते. चला पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल बॅटर शुभम. आणि ज्यासाठी शुभम ओळखला जातो, षटकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी MH04EF8121 ए स्टार चावी राहिलेली आहे. कृपया पार्टीचं नियोजन करून चावी घेऊन जावी.
थँक्यू डीजे. आणि आता मात्र शुभम ज्या खेळीसाठी ओळखला जातो, धुरंधर, खतरनाक, डेंजरस बॅट्समन म्हणून, आणि तशाच प्रकारची खेळी या ठिकाणी शुभम दाखवतोय आपल्या टीमसाठी. 3 बॉलवर 13 धावांवर खेळतोय शुभम. मागच्या वेळेस हा संघ फायनल मॅच खेळला होता हर्षलजी, आणि त्यावेळेस मुंबईने बाजी मारली होती. आणि पुन्हा एकदा मुंबईचा बाहुबली लगावतोय षटकार. मागच्या वर्षी हे दोनही संघ फायनलला भिडले होते आणि त्यावेळेस मुंबई संघाने ती फायनल गाजवली होती. यावेळेस देखील आता हा संघ भिडलेला आहे सेमी फायनल मध्ये. बघूया काय चित्र पाहायला मिळतंय. भुसावळ मागच्या वेळेचा बदला यावेळेस घेणार का मुंबई आपला विजयी रथ कायम ठेवणार? संघही तोच आहे, कर्णधारही तोच आहे, प्लेयरही तेच आहेत, फक्त मॅचचा टाईप वेगळा आहे. फायनलच्या जागी सेमीफायनल. स्कोर हा ओव्हर संपल्यानंतरच सांगण्यात येईल. कृपया प्रत्येक बॉलवर स्कोर मागवू नका. बॅट्समन डिस्टर्ब होतात, बॉलर डिस्टर्ब होतो. प्लीज कोऑपरेट करा जरा. स्कोर हा ओव्हर संपल्यावरच सांगण्यात येईल. थँक्यू. सगळ्यांसाठी परत एकदा बेस्ट ऑफ लक. पुन्हा एकदा या ठिकाणी उंच टोलवला आहे चेंडू आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे 6 धावांनी. थँक्यू डीजे. डीजे डीजे 1 मिनिट. डीजे या ठिकाणी 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा फलकावर लावलेल्या आहे शुभम यांनी. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा. थँक्यू डीजे. लवकरच या ठिकाणी फिल्डिंग सजते बघा. पुढची ओव्हर घेऊन येतोय. कोण आहे बॉलर नवीन? अजून बॉलर आलेला नाहीये बॉलिंग मार्कवर. मी भुसावळ ब्लास्टर संघाला पुन्हा एकदा विनंती करेल, कृपया आपण थोडंसं प्रयत्न करायचा आहे. कशा पद्धतीने आपल्याला वेळ वाचवता येईल या पद्धतीने प्रयत्न करायचा आहे दोघही संघांना. मी मुळात दोघं संघांना विनंती करेल आणि या पुढील सामने जे खेळणार आहे मी त्यांनाही विनंती करणार आहे यासाठी. बघा ही टुर्नामेंट आपल्यासाठी आहे, आपलीच आहे. त्या पद्धतीने जर आपण कॉपरेट केलं एक दुसऱ्यांना तर ही टुर्नामेंट अगदी व्यवस्थितरित्या पार पडते. ऑलरेडी आपण 7 ओव्हरवरून 5 ओव्हरवर पोहोचलो आहोत. जर तुम्हाला पुढे 3 ओव्हरची मॅच खेळायची असेल नक्कीच आपण आपला वेळ घ्या. मला असं वाटतं एक ओव्हरच्या समाप्तीनंतर मुंबईचे मावळे संघाच्या 26 धावा झालेल्या आहेत. एकही गडी बाद नाहीये आणि बॉलिंग मार्कवर आहेत धवल नेवे. आणि या ठिकाणी दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. पहिलाच व्हाईट बॉल घोषित करताय अंपायर. या व्हाईट बॉलच्या मदतीने या ठिकाणी मुंबईचे मावळे संघाच्या 27 धावा झालेल्या आहेत. ऑफ साईडला टोलवलेला चेंडू. सुंदरसं क्षेत्ररक्षण भुसावळ टीम कडून, परंतु एक चोरटी धाव नक्की या ठिकाणी घेतलेली आहे. आमच्या आयोजन समितीमधले राहुलजी नेवे यांच्याकडनं एक मेसेज आत्ताच मला प्राप्त झालेला आहे. अनिल नगरकर दृश्यम ख्वाडा सुपरहिट गाणं आणि मुकेश जाधव हास्यजत्रा नाटक गाणी आणि राजेश फाले आजोबा या सिरियल जी मराठी सिरियल चालू त्यांचे हे पात्र आणि लवकरच यांची एक मूवी येणार आहे तिघांचं काजळी. याचे कलाकार थोड्याच वेळात मैदानात येणार आहेत. तर राहुलजी नेवे यांच्याकडनं आलेला एक मेसेज मी आपणापर्यंत पोहोचवला. तर निश्चितच बघूया.
या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येतील धवल. स्ट्राईकला असतील शुभम नेवे. आणि यावेळेस मात्र ऑफ साइडला टोलवून दिलेला आहे 6 धावांसाठी. शुभम याने सुंदररित्या लावलाय षटकार. दादा लेगच नाही तो ऑफला सुद्धा दिलाय टोला. थँक्यू डीजे. आणि मी सर्व उपस्थितांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आश्रम शाळेतली काही मुलं आपल्या या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आलेली आहेत. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी आश्रम शाळेतली ही लहानगी मुलं या ठिकाणी आपल्या क्रिकेट सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आलेली आहेत. आपल्या परिवारात सामील झालेली आहेत. तसंच त्यांच्यासोबत आलेले कोऑर्डिनेटर मी यांचंही अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. दरम्यान पुढचा हा चेंडू असेल धवलचा. बघूया काय होत आहे. आणि उचललेला आहे समोरच्या दिशेने. बॉल जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. नेवे शिक्षण प्रसारक चॅरिटेबल ट्रस्ट अहमदाबाद. बॉलिंग एंडला लागलेला चौकार. शानदार प्रहार. शुभमच्या बॅटमधून निघतोय चौकार. देखते हैं भम भम शुभम. देखते हैं क्या होता है. आणि पुन्हा एकदा टोललेला चेंडू. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. रिव्ह्यू घेतलाय. 4 आहे का 6 आहे. रिव्ह्यू घेतलेला अंपायरने की बॉल पट्टीच्या बाहेर पडलाय का खेळपट्टीच्या. षटकार तर दिलेला आहे निश्चितच. या ठिकाणी शुभम सुंदररित्या फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 500च्या स्ट्राईक रेटने 7 बॉलमध्ये 35 धावांवर खेळतोय शुभम. या ठिकाणी 38 धावा झालेल्या आहेत. 1 ओव्हर 3 बॉल. 9 बॉलमध्ये या ठिकाणी मुंबईचे मावळे संघाच्या 38 धावा झालेल्या आहेत. 9 बॉलमध्ये 38 धावा झालेल्या आहेत. 1 ओव्हर 3 बॉल 38 धावा बिनबाद. या ठिकाणी षटकार घोषित करण्यात आलेला आहे. हा षटकार नंतर या ठिकाणी मुंबईच्या मावळे संघाच्या 44 धावा झालेल्या आहेत. 44 रन्स. तसेच या ठिकाणी अंबरनील क्रिकेट ग्राउंड कृपया वेळेवर लक्ष ठेवायचं आहे. या ठिकाणी षटकार घोषित केलेला आहे. तसेच या ठिकाणी अंबरनील क्रिकेट ग्राउंड वरून काही आमचे खेळाडू मित्र हा सामना बघण्यासाठी या पूर्ण टुर्नामेंटचा सामने बघण्यासाठी आलेले आहेत. त्या सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. आपण बघतोय या ठिकाणी ड्रुझी हा एक ब्रँड आहे. समोरच आपल्याला दिसतोय आपल्या नेवे शिक्षण प्रसारक चॅरिटेबल ट्रस्ट अहमदाबाद जे बॉलिंग एंड आहे रेणुकामाता टेंट हाऊस त्याच्या बाजूला हा ड्रुझी एक आपलं एक मोठं बॅनर दिसतंय. या बॅनरला जर कोणी षटकार हिट करतंय तर त्याला मिळणार आहे एक जोरदार गिफ्ट हॅम्पर. आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. जो डायरेक्ट हिट करणार त्या ड्रुझीच्या बॅनरला त्याला मिळणार एक गिफ्ट हॅम्पर ड्रुझीकडनं. ऑलरेडी यांनी आपल्याला काही स्पॉन्सर्स गिफ्ट आयटम्स केलेले आहेत. त्याच्यामध्ये बॅडमिंटन असतील, काही फुटबॉल्स असतील, बॅट्स असतील. ड्रुझी एक स्पॉन्सर आपल्याला लाभलेले. याच्यानंतर धवल आपला 5वा चेंडू घेऊन जाताना आपल्या ओव्हरचा. बघूया काय होतं. या ठिकाणी 44 रन्स झालेले आहेत. बोर्डवरती लागलेले आहेत.
या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु एका धावावर संतुष्ट मानावं लागतंय. या षटकातला हा कदाचित शेवटचा चेंडू असेल. मुंबईचे मावळे संघाच्या 45 धावा झालेल्या आहेत. अकरा बॉलमध्ये 45 धावा काढून मुंबईचे मावळे संघ खेळतोय. सुंदररित्या टोलवायचा प्रयत्न आहे, मात्र या ठिकाणी कुठलीही धाव घेताना मिळत नाहीये. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मुंबईच्या मावळे संघाच्या 45 धावा बिनबाद. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मुंबईचे मावळे संघाच्या 45 धावा झालेल्या आहेत. शुभम स्टार बॅटर 450च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. 9 बॉलमध्ये 42 धावांवर खेळतोय शुभम. आपल्या संघासाठी उत्कृष्टरित्या बॅटिंगचं प्रदर्शन करतोय. दरम्यान भुसावळ संघ आता तिसरी ओव्हर घेऊन येतोय. हर्षल भाऊ नेरकर, आपले ज्येष्ठ समालोचक, काय वाटतं तुम्हाला की भुसावळने कोणत्या पद्धतीची रणनीती या ठिकाणी आखली पाहिजे की जेणेकरून मुंबईची एक पहिली विकेट या ठिकाणी पडायला हवी आणि या मॅचमध्ये पुन्हा भुसावळ मध्ये येऊ शकेल? काय वाटतं? धन्यवाद, आपण ज्येष्ठ ही पदवी मला प्रदान केली. बघा, क्रिकेट हा असा खेळ आहे, शेवटच्या बॉलपर्यंत जातो. बॉल प्रमाणे जसा बॉल रंग बदलतो, बॉल जसा क्षेत्ररक्षण करताना असेल, बॅटिंग करताना असेल, काटा बदलत असतो, त्या पद्धतीने हा खेळ सुद्धा चालतो. आत्ताच आपण बघू शकतो अगदी शॉर्ट पडलेला चेंडू, ज्या चेंडूवर शुभम सिक्सरसाठी ओळखला जातो, तोच बॉल या ठिकाणी मिस होतोय. यालाच क्रिकेट म्हणतात. तुम्ही म्हटले की बॉल रंग बदलतो, पण आपला बॉल पोपटीच रंगाचा आहे. तो कालपर्यंत त्याचा रंग बदललेला मी पाहिलेला नाहीये. नक्कीच जय, पण हाच बॉल जर तिकडे जाऊन गाऱ्यात पडला तर तो काळा नक्की होतो, रंग बदलतो असं म्हणता नाही येणार. बघा, आता त्याच बॉलला शुभमने कदाचित माझं बोलणं मनावर घेतलं आणि त्याला 6 धावांसाठी खेळून दिलेला आहे. षटकार. बहुतेक शुभमला वाटलं असेल की या ठिकाणी गारा आहे म्हणून त्याने मारून पाहिला, पण नक्कीच गारा सापडलेलाच नाही, त्यामुळे बॉलचा रंग पुन्हा पोपटीच राहिलेला आहे. या ठिकाणी उत्कृष्ट षटकार शुभमच्या माध्यमातून पुन्हा एकदा मुंबईची धाव संख्या वाढती. भुसावळच्या संघाला या ठिकाणी काहीतरी महत्वपूर्ण निर्णय घ्यावा लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट टाकलेला चेंडू, आणि जसं मी म्हटलं होतं की शॉर्ट बॉलवर शुभम नेवे हा काय करणार हे तुम्हाला माहित आहे. षटकार. एकतर्फा मॅच ही सध्या तरी सुरू आहे. थँक्यू डीजे. शुभमने माझाच रेकॉर्ड तोडलेला आहे. 50 धावा शुभमच्या पूर्ण झालेल्या आहेत. 12 बॉलमध्ये त्याने 50 लगावली. सर्वांनी जोरदार टाळ्या करायच्या आहे. फास्टेस्ट 50 या ठिकाणी 13 बॉलमध्ये माझीच होती, हर्षल नेरकर. मागच्या वर्षी आय थिंक नितांतने तो रेकॉर्ड 12 बॉलमध्ये तोडला होता आणि पुन्हा एकदा शुभमने हा रेकॉर्ड या ठिकाणी आपल्या नावावर केला आहे. 12 बॉलमध्ये 50 धावा. उत्कृष्ट खेळ या ठिकाणी. पुढच्या वर्षी नितांत नेवे, हर्षल नेरकर आणि शुभम यांची IPL मध्ये बोली लागणार आहे. 12 बॉलमध्ये 50 जर ते या ठिकाणी खेळतात तर IPL मध्ये ते 10 बॉलच फिनिश करतील. या ठिकाणी मात्र काय होताना दिसतंय, नो बॉल आलेला आहे अंपायर्स कडून. पुढचा बॉल, उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल असेल फ्री हिट. या ठिकाणी जर आता शुभम याने सेंचुरी लावली तर सतीशजी यांच्याकडून त्याला 1001 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे.
500 यांनी वाढवल्यामुळे 500 इकडून घेऊन टाकायचे. नक्कीच मी देईल, काही हरकत नाही. सामना आणि या ठिकाणी हा परत एकदा कॅच सुटला आहे की मॅच सुटला आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. कॅचेस विन द मॅचेस. अगदी बरोबर आहे. आमच्याच सोबत यांचा सामना झाला, त्याच मॅच मध्ये शुभमचा कॅच सुटला होता आणि या ठिकाणी हा संघ सेमीफायनल खेळतोय. भुसावळच्या संघाला काहीतरी एक रणनीती तयार करावी लागेल, कारण धावांचा डोंगर या ठिकाणी उभा राहतोय. शुभमने अक्षरशः धावांचा पाऊस पाडलेला दिसतोय. एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये आपल्याला थंडगार हवा पाहायला मिळते, ती फक्त शुभमच्या बॅट मधून आलेल्या पावसामुळे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि मिळते एक धाव. स्ट्राइक वर असेल स्ट्राइक बॅट्समन, हार्ड हिटर शुभम. या षटकातला शेवटचा चेंडू ललितजी घेऊन येतील. आणि फुलटॉस चेंडू शुभम नेवे षटकार ठोकतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी मुंबईचे मावळे संघाच्या 70 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हर 70 धावा, 18 चेंडू 70 धावा, धावांचा डोंगर उभा केलाय शुभम नेवे याने. आतापर्यंतची मला वाटतं मुंबईची ही जी बॅटिंग आहे ही एका विश्वविक्रमाकडे चालू आहे. अगदी बरोबर जयजी, कारण 15 बॉल मध्ये 65 धावांवर खेळतोय शुभम. अजून 12 चेंडू यायचे आहेत. कशा पद्धतीने पुढची बॅटिंग असेल हे आपण नक्कीच जाणत आहात आणि तितकीच चांगली साथ मिळते शुभमला मयूरची. टीमच्या रन 70 आणि एकट्या शुभमच्या 65. तर मला असं वाटतं मुंबई एकटा शुभम ही नामी काफी आहे. या पद्धतीने शुभम खेळतोय आणि त्याचा खेळ रंगतदार खेळ या ठिकाणी सगळ्यांना दाखवतोय. अगदी बरोबर म्हटले तुम्ही. वन साइड हिरो म्हणतात याला. आणि जसं मी म्हटलं की मयूरचा यात काय महत्वाचा रोल आहे, तर एक प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळून जो आपला इनफॉर्म बॅटर आहे त्याला कशा पद्धतीने स्ट्राईकवर आणायचं, कुठलाही डॉट बॉल न खेळता, ते मयूर अगदी व्यवस्थितरित्या सिद्ध करतोय. म्हणून मी म्हटलं की शुभमची साथ मयूर अगदी व्यवस्थितरित्या देतोय. पण आपण फक्त मुंबईबद्दल बोलतोय, पण भुसावळकडे सुद्धा त्यांचा हिटर धवल आहे. त्यामुळे मॅच अभी बाकी है, गेम अभी बाकी है. त्यामुळे धवल सुद्धा काय करेल याकडे सगळ्यांचे डोळे आणि सगळ्यांच्या नजरा नक्की असतील. नक्कीच जी. जर सेमीफायनलचा सामना सुरू आहे म्हणजे दोघही संघ हे अगदी तुल्यबळ आहेत. कोणी जास्त कोणी कमी असं नाही, परंतु दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय सुंदरसा षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. अंपायर्स बॉल द्यायचा आहे, नवीन नवीन म्हणजे जुना ऍक्च्युली. या ठिकाणी शुभम याने षटकार ठोकून हा बॉल ग्राउंडच्या बाहेर पोहोचवला आहे. रिक्वेस्ट असेल कृपया या बॉलचे पैसे आपण नंतर जमा करून द्यायचे मुंबई टीमला. तसा सेकंड हँड बॉल होता, त्यामुळे 80 रुपयाच्या बॉलचे 40 रुपये दिले तरी चालतील, हरकत नाही. बरोबर जयजी? एकदम बरोबर. तुम्ही चुकीचं कधी बोलतच नाही. थँक्यू, थँक्यू सो मच. मी प्रयत्न करतो बरोबर बोलायचा.
आता या ठिकाणी तीन 3.2 ओव्हर नंतर 77 रन्स या ठिकाणी झालेले आहेत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांनी नो बॉल साठी कदाचित हा रिव्ह्यू मागितला आहे थर्ड अंपायरकडे. लवकरच आपल्याला या ठिकाणी निर्णय पाहायला मिळेल. जर निर्णय नो बॉलचा असला तर मला असं वाटतं शुभम पुन्हा एकदा एक उत्कृष्ट आणि उत्तुंग षटकार या ठिकाणी मारू शकतो. परंतु मला असंही वाटतंय की आपले ललितजी नेवे त्यांचा एक्सपिरियन्स दाखवतील. आणि या ठिकाणी मात्र हा बॉल वाईड बॉल घोषित करताय अंपायर. वाईड बॉल. चला वेळ वाचवायचा आहे. मी दोघही संघांना पुन्हा विनंती करतोय. अगदी बुंध्यात टाकलेला चेंडू आणि काय होतंय या ठिकाणी काय होतंय. अगदी सहज असा बॉल परंतु चौकार जातोय. यालाच म्हणतात नॉकआउट प्रेशर. ज्या ठिकाणी एकही धाव मिळायला नव्हती त्या ठिकाणी मुंबई संघाला मिळत आहेत 4 धावा. शुभमच्या बॅटमधून येतोय चौकार. ब्याऐंशी धावा झालेल्या आहेत 3.3 षटकांमध्ये. जसं मी म्हटलं तुम्हाला जयजी की आपले ललितजी नेवे यांचा एक्सपिरियन्स या ठिकाणी कामात येतोय. सुंदर असा टाकलेला चेंडू निर्धाव. शुभम आता खेळतोय 17 बॉल 75 धावा. शतकासाठी फक्त 25 धावांची गरज आहे. 4 उत्तुंग षटकार. मला असं वाटतं यानंतर शुभम याची आपल्याला सेंचुरी पाहायला मिळेल आणि मला असं वाटतं की ती NPL ची पहिली सेंचुरी. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांनी सुरुवात कदाचित केलेली आहे. सुंदर असा उत्तुंग षटकार लगावलाय शुभम याने. या ठिकाणी ते दाखवत आहेत 81 रन्स या ठिकाणी शुभम शुभमच्या झालेल्या आहेत. शुभम 81 धावांवर खेळतोय 19 चेंडूंमध्ये. तसंच या ओव्हरचा हा शेवटचा बॉल शिल्लक असेल. चौथ्या ओव्हरचा 88 धावा बोर्डवर लागलेल्या आहे. 88 धावा 3.5 ओव्हरमध्ये. या ओव्हरचा शेवटचा बॉल घेऊन येत आहेत ललित नेवे. स्ट्राईकला असेल शुभम. आणि पुन्हा एकदा खेळून काढलाय. ग्राउंडच्या बाहेर पाठवलाय. षटकार. अंपायर पुढचा बॉल मागवतायत. यावेळेस मात्र नक्कीच शुभम कडून 2 बॉलचे पैसे वसूल करण्यात येतील असं आयोजन कमिटीने जाहीर केलेलं आहे. थँक्यू डीजे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर मुंबईचे मावळे संघाचा स्कोर झालेला आहे 94 धावा 0 गडी बाद. 94 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. शेवटचे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. शुभम 20 बॉलवर 87 धावांवर खेळतोय. सेंचुरीसाठी फक्त 13 धावांची गरज आहे शुभमला. काय आपल्याला आजच्या दिवसात या 7व्या पर्वात NPL ची पहिली सेंचुरी पाहायला मिळेल जय? शुभमचा खेळ बघून तसं नक्की वाटतंय की यावेळेला बहुतेक आपल्याला NPL सीझन 7 मध्ये ही पहिली सेंचुरी नक्की पाहायला मिळेल.
विलास त्र्यंबक नेवे मुक्ताईनगर जळगाव यांच्याकडून देखील जर शुभमने या ठिकाणी सेंचुरी पूर्ण केली आहे तर 501 रुपये या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेले आहेत. म्हणजे पहिले 1000 आणि आता 500 असे 1500 रुपये या ठिकाणी शुभमला मिळणार आहेत. पुढची ओव्हर घेऊ लागलाय. या ठिकाणी पंचांचा निर्णय असेल वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव. निलेश नेवे पुणे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हर्षल भाऊ कसं असतं बघा, हारलेली टीम ज्यांनी चांगला संघर्ष केला आणि ते हारूनही आता सेमीफायनल मध्ये खेळतायत, याचा उत्कृष्ट एक नमुना म्हणजे खेळ कसा असतो याचा उत्कृष्ट एक म्हणजे पुण्याची टीम सांघिक खेळ त्यांनी केला, त्यामुळे ते आज या ठिकाणी जाऊ शकलेत. आणि त्यातल्या त्यात हर्षल भाऊंच्या गोविंद टीम यांच्यामुळेच ते वर आलेले आहेत. त्यामुळे दोघाही टीमचं सांघिक खेळ, एक हारले आणि एक जिंकले. आणि या ठिकाणी हा सिंगल घ्यायचा प्रयत्न होता. कशासाठी हा सिंगल घेतलाय? आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो, NPL ची पहिली सेंचुरी, ती या ठिकाणी होऊ शकली नाही. पण जोरदार टाळ्या जायला पाहिजे या प्लेयरसाठी. सुंदर फटकेबाजी करत 20 बॉल मध्ये 87 धावा ठोकल्या आहेत. अक्षरशः धावांचा पाऊस पाडला आहे, मोठा डोंगर उभा केला आहे शुभम नेवे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांकडून. शुभम भाऊ, काही अडचण नाही, पुढच्या वर्षी सेंचुरी मारल्यानंतर हे 1500 रुपये परत कंटिन्यू केले जातील. त्यामुळे तुम्ही पुढच्या वर्षी देखील सेंचुरी मारा. हे 1500 रुपये कंटिन्यू ठेवण्यात येत आहे. पुढची मॅच आहे, पुढच्या मॅच मध्ये जरी केलं तरी हे 1500 रुपये कंटिन्यू आहे. अरे वा, विलास त्र्यंबक नेवे मुक्ताईनगर जळगाव यांनी शुभम नेवे यांना मी इकडे बोलवतो. शुभम नेवे यांनी इकडे यायचंय. 87 रन त्यांनी मारलेले आहेत. त्यांना विलास त्र्यंबक नेवे यांच्याकडून 501 रुपये या ठिकाणी देण्यात येत आहेत. मी शुभम नेवे यांना इकडे बोलवतो. एकदा जोरदार टाळ्या मात्र खरंच झाल्या पाहिजे. ही सगळी खेळाडू वृत्ती आपल्याला या ठिकाणी नक्कीच बघायला मिळते आणि एका चांगल्या खेळाडूचं अशा प्रकारे कौतुक केलं जात आहे. त्यामुळे मी विलास त्र्यंबक नेवे यांचे देखील आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजून खरंच त्यांचं देखील मनपूर्वक आपण धन्यवाद आणि आभार व्यक्त करूया. खूप सुंदर बॅटिंग शुभम, खूप सुंदर, जबरदस्त बॅटिंगचा नजारा विलास नेवे यांच्याकडून शुभम यांना 501 रुपये देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या ठिकाणी झाले पाहिजे. आणि शुभम यांना विनंती आहे की त्यांनी जे 2 बॉल हरवले त्याचे 80 रुपये लगेच जमा करावे. 500 मधून इथला इथे जमा करावे. 420 रुपये आम्ही लगेच त्यांना परत देऊन टाकू विथ GST. शुभम नेवेंनी फक्त 500ची नोट देऊ केली, पण ते 500 परत घेऊन चाललेले आहेत. 80 रुपये काही त्यांनी दिलेले नाहीयेत. पुढच्या वेळेस एंट्री फी मधून आपण नक्कीच, शुभमने माझा रेकॉर्ड तोडलाय. ते 80 रुपये मी जमा करतो, काही हरकत नाही. खरोखर चांगला खेळ होतोय, खूप रेकॉर्ड इथे होत आहेत. एकदा हर्षल आणि शुभम दोघांसाठी पण टाळा झाला पाहिजे. 12 रन मध्ये 50 आणि 13 बॉल मध्ये 50. त्यामुळे खरोखर चांगल्या पद्धतीने हे खेळाडू ज्यांची पुढच्या वर्षी IPL मध्ये खरोखर बोली लागणार आहे. हर्षल भाऊ जवळपास 13.5 कोटीच्या वर जातील आणि शुभम 15 ते 18 कोटीच्या आसपास नक्कीच जातील. मुंबई संघ त्यांना घेईल असे मी अंबानींशी उद्या त्यांना फोन करून चर्चा करतो. इकडून निलेश भाऊ म्हणतायत की आम्ही बरे हारले असेल. या षटकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मुंबईचे मावळे संघाच्या 102 धावा झालेल्या आहेत. या ठिकाणी 100 धावा क्रॉस केलेल्या आहेत 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. काय बॅटिंग केली आहे शुभमने आपल्या संघासाठी. आणि मात्र या ठिकाणी ताकद दाखवतोय यश. काय षटकार ठोकलाय.
आणि या ठिकाणी पहिला चेंडू कल्पिता नेवे. मॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे. आम्रपाली पाटील. आणि चला कृपया पंचांनी लवकर निर्णय घ्यायचा आहे. मॅच लवकर सुरू करायची आहे. एन्जॉय झाला असेल तर त्यांची कृपया सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. डॉक्टर सारंग नेवे यांना मी सांगेल कृपया आपण बघायचंय. आपण डॉक्टर आहात, लवकरात लवकर आमच्या प्लेयरला बरं करायचंय. डॉक्टर पंकजही आहेत, हरकत नाही राजेशजी. दोघेही डॉक्टर आहेत, दोघेही आपलेच आहेत. आपण स्पेशल 2 डॉक्टर या ठिकाणी ठेवलेले आहेत. डॉक्टर पंकजजी नेवे, डॉक्टर सारंग जोशी. अशा आपत्कालीन परिस्थितीला ते खूप सुंदररित्या हाताळतात. त्यामुळे कुठलाही काळजी करायची गरज नाहीये या ठिकाणी. डॉक्टर पंकज नेवे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. इंज्युअर्ड प्लेयरची काळजी घेताना डॉक्टर पंकज नेवे. डॉक्टरी क्षेत्रातलं एक उत्कृष्ट नाव. डॉक्टर जोशी देखील तिथंच आहेत. अरे 2 फंटा मिरिंडा जरा बघा रे समालोचकांकरता. याला म्हणतात खेळ. दुखापत जरी झाली असेल तरी आपल्या संघाकरता लगेच खेळाडू उभे राहिलेले आहेत. सुयोग नेवे हे किट घेऊन चाललेले आहेत मध्ये. आणि सुयोग नेवे यांचं काही काम नाहीये. चला बाहेर निघा. ज्या नको. वेगाने तुम्ही येणाऱ्या 29 बॉलमध्ये 109 धावा करायची गरज आहे जर हा सामना त्यांना जिंकायचा असेल. एकशे 9 धावांची गरज या ठिकाणी. ज्या पद्धतीने शुभम खेळलेला आहे त्याच पद्धतीने मला असं वाटतं आता धवलचा देखील खेळ या ठिकाणी आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. आणि या ठिकाणी खेळून दिलाय लेग साइडला हा शॉट शुभम च्या बॉलवर आणि 2 धावा पूर्ण करतोय धवल. एक उत्कृष्ट अशी चोरटी धाव घेतलेली आहे. 2 धावा इथं झालेल्या आहेत.
षटकातला तिसरा चेंडू घेऊन येतोय शुभम. आणि मात्र यावेळेस काय पाहायला मिळतंय, सुंदररित्या टोलवलेला चेंडू आणि मिळतोय चौकार. ओके, या ठिकाणी धवलला दुखापत आहे हे लक्षात येत आहे. डॉक्टर सारंग मदतीसाठी धावून आलेले आहेत. धवल, जर आपल्याला खूप त्रास होत असेल तर कृपया आपण लक्ष देणं गरजेचं आहे, कारण खेळ हा पुन्हा होऊ शकतो. परंतु कुठल्याही प्रकारचा त्रास करून घेऊ नका. कम्फर्टेबल असाल तरच आपण कंटिन्यू करा, असा आपल्याला सल्ला असेल. नक्कीच आपल्याला संघासाठी खूप काही करायचं आहे, ही भावना असायला पाहिजे, परंतु जर धवल या खेळाडूला त्रास होत असेल तर मला असं वाटतं दुसरा खेळाडू त्यांनी पाठवायचा आहे, कारण आपल्याला वेळ देखील वाचवायचा आहे. आम्ही धवलच्या नक्कीच सोबत आहोत, पण दुसरा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. वेळ देखील आपल्याला तेवढाच महत्त्वाचा आहे. यानंतर 2 मॅच आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहेत अजून. भुसावळ संघाने लवकर आपला निर्णय घ्यायचा आहे. जास्त दुखापत असेल तर धवल याने निर्णय घ्यायचा आहे. आयोजक आणि सर्व समाज बांधव धवल याच्या सोबतच आहोत. सुरुवात करायची आहे. धवल पुन्हा एकदा खेळायला त्याचा खेळ उत्कृष्ट खेळ दाखवायला तयार आहे. सत्तावीस चेंडूमध्ये 103 धावा करायच्या आहेत.
त्यामुळे जोपर्यंत धवल तिथं उभा आहे त्यासाठी अशक्य असं भुसावळ संघाला काहीच नाही. एक उत्कृष्ट चेंडू आणि त्याच्यावर धवलने लगावलेला हा एक अतिशय चांगला शॉट आणि तेवढीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण फिल्डिंग. थर्ड अंपायरचा इशारा. थर्ड अंपायरचा इशारा या ठिकाणी. या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकलेला आहे शुभम याने आणि या ओव्हरचा आता शेवटचा बॉल शिल्लक असेल. पुढच्या मॅचच्या टॉस साठी मी या ठिकाणी वीर मराठीज आणि पुणे स्ट्रायकर्स संघाच्या कॅप्टन्स यांना विनंती करतो की आपण टॉसच्या बॉस या ठिकाणी यायचं आहे. दरम्यान धवलच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा झालेल्या आहेत. आपल्या समोर ड्रुझी या ठिकाणी बॅनर लागलेला आहे. जर त्याला आपला शॉट येऊन अगर जर लागतोय, जर डायरेक्ट षटकार त्या ठिकाणी लागतोय तर त्याला एक गिफ्ट हॅम्पर त्यांच्याकडून आपल्याला या ठिकाणी देण्यात येणार आहे. ड्रुझी चला अंपायर्सला विनंती असेल आपण खेळ सुरू ठेवायचा आहे. आपण ऑन फील्ड त्या पद्धतीने कॉल द्यायचा आहे. मला असं वाटतं थोडं आपण आता वेळेकडे लक्ष द्यायला हवं. खूप वेळ या ठिकाणी आपला जातोय गेलेला आहे. पुढील दोघी संघांनी आपला टॉस करायचा आहे. पुढील दोघी संघांनी वीर मराठीज आणि पुणे स्ट्रायकर्स यांनी टॉस साठी टॉस का बॉस या मंच जवळ यायचंय. दोघं कॅप्टन्स यांनी. हर्षल यांनाच विनंती करतो की त्यांनी जायचंय त्या ठिकाणी टॉस त्यांचा पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी पुण्याचे सौरव नेवे कॅप्टन, पुणे संघाचे कॅप्टन सौरव यांनी या ठिकाणी यायचंय. वीर मराठी संघाचे कॅप्टन उज्ज्वल यांनी सुद्धा टॉस साठी यायचंय. बॅटची कट घेत हा बॉल मागच्या बाजूला गेला होता, परंतु एकही धाव या ठिकाणी पाहायला मिळाली नाहीये. ललित नेवे स्ट्राईकला असतील. टॉस कोणाकडे आहे? टॉस करंट रेट सुरू आहे 10 धावांचा आणि रिक्वायर्ड आहे 25. म्हणजे प्रत्येक ओव्हरला किमान विनोद नेवे ब्रांडपूर यांनी या ठिकाणी टॉस का बॉस या ठिकाणी पुढील टॉस साठी यायचं आहे. आणि कदाचित भुसावळ ब्लास्टर संघालाही हे माहीत असेल की एका किंवा दुहेरी धावेने या ठिकाणी काही होणार नाहीये. हा सामना जिंकण्यासाठी त्यांना फक्त आणि फक्त बाउंड्रीजवर कॉन्सन्ट्रेट करावं लागणार आहे.
फक्त बाउंड्रीज या सामन्याला भुसावळ ब्लास्टरच्या खिशात घालू शकतात. हर्षल भाऊ, या मॅचमध्ये धवलची बॅट अजून तळपलेली आपण बघत नाहीयेत, त्यामुळे अजून आपण काहीच सांगू शकत नाही की पुढे या मॅचमध्ये काय लिहून ठेवलं आहे. अगदी बरोबर आहे जय, कारण धवल हा डेंजरस बॅटर आहे. याच्या आधीच्या प्रत्येक मॅच मध्ये त्याने हे दाखवून दिलंय. पुढील मॅचच्या टॉस साठी यासाठी दिनकर नेवे धुळे, विनोद नेवे बऱ्हाणपूर या ठिकाणी आलेले आहेत. त्याने टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे. पुढचा टॉस करायचा आहे. दोघी संघांच्या कॅप्टन्सने या ठिकाणी टॉस करायचा आहे. दरम्यान किरण नेवे बोईसर यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे. धवलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय चौकार. आता मात्र 18 बॉल मध्ये 92 धावांची गरज आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा झाल्या आहेत भुसावळ ब्लास्टर संघाच्या. भुसावळ ब्लास्टर संघाला 18 चेंडू मध्ये 92 धावांची गरज आहे जर हा सामना जिंकायचा असेल तर. बॉलिंग साठी पुढे आलेला आहे सौरभ नेवे. मी अंपायर्स यांना पुन्हा एकदा विनंती करेल, सामना खेळता ठेवायचा आहे. नेवे प्रीमियर लीग सीझन 7. सर्व समाज बांधव या ठिकाणी जमलो आहोत क्रिकेट सामन्यांचा आनंद घेण्यासाठी. वीर मराठी यांनी हा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. पुढची मॅच पुणे वर्सेस बऱ्हाणपूर. पुणे वर्सेस वीर मराठी यांनी जो निर्णय घेतला आहे तो बॉलिंगचा आहे. पुढच्या सगळ्या खेळाडूंनी तयार राहायचंय आणि अंपायरना विनंती की आपण लवकरात लवकर आपल्या निर्णयाकडे यायचंय. पुढील मॅच असेल सेमीफायनल 2 वीर मराठीज वर्सेस पुणे स्ट्रायकर्स या 2 संघांदरम्यान. टॉस वीर मराठी संघाने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केले पुणे स्ट्रायकर संघाला बॅटिंगसाठी. मी मुंबई संघाला पुन्हा एकदा विनंती करेल, कृपया आपण बॉलिंग मार्कवर वेळ जास्त खर्च करायचा नाहीये. आपल्या अमू नेवे याचा फोन या ठिकाणी हरवलेला आहे. असेल तर कृपया तो इथं आणून द्यायचा आहे. वीर मराठी या ग्रुपचा जो खेळाडू आहे अमू नेवे याचा मोबाईल या ठिकाणी हरवलेला आहे. जर कोणाला सापडला असेल तर तत्काळ तो कृपया या ठिकाणी आणून द्यायचा आहे. दरम्यान या ठिकाणी ललित नेवे हे बाद झालेले आहेत. अनाऊन्स केला आणि मोबाईल सापडलेला आहे. आणून देणाऱ्यांचे फार फार धन्यवाद. या ठिकाणी रनआउटच्या रूपात ललित नेवे यांना परतावं लागलंय. पुन्हा एकदा धवल याने सुंदररित्या टोलवलेला चेंडू आणि जातोय बाउंड्री पार, चौकार. मी अंपायर्सला पुन्हा विनंती करतोय, मुंबई संघाला मी पुन्हा विनंती करतोय, कृपया खूप वेळ खर्च करू नका आपण. या ठिकाणी काय पाहायला मिळतंय, पंचांचा निर्णय बघावा लागेल. 5 पंजा उघडलेला आहे.
वाईड आणि 4 धावा या ठिकाणी मिळत आहे. 4 धावा मिळत आहे. कृपया मिसगाईड करू नका बाजूला बसलेल्यांनी. 4 धावा मिळत आहे. यावेळेस मात्र धवलची बॅट तळपली आहे आणि लगावतोय सुंदर षटकार. आहे. मला असं वाटतं की आता धवलचे बॅट ही तळपत आहे. एक चोरटी धाव या ठिकाणी घेण्यात यशस्वी. आणि मात्र मुंबईचा मावळा याने बाद केलेला आहे फलंदाजाला रनआउटच्या रूपात. या ठिकाणी मी मुंबई संघाला विनंती करेल, कृपया फिल्डिंग आपण तशीच ठेवायची आहे. कृपया लवकर फिल्डिंग लावायची आहे. आता इथून मात्र 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद. मी विनंती करेल बॅटर्स यांना, कृपया आपण लवकरात लवकर या ठिकाणी बॅटिंगला यायचं आहे. या ठिकाणी आता 12 चेंडूमध्ये 76 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 38 धावा करायच्या आहेत. बॅटर्स प्लीज आपण तयार व्हायचंय लवकर. 12 बॉलमध्ये 76 धावा करायच्या आहे. सरासरी 38 धावा आपल्याला प्रत्येक षटकामध्ये हव्या आहेत. त्या पद्धतीने आपल्याला खेळी करायची आहे. मुंबई संघाला पुन्हा विनंती करतोय, कृपया आपण वेळ वाचवायचा आहे. चला शुभम भाऊ, चला लवकर मॅच उरकवायची आहे. चला पटकन, पुढच्या मॅच बाकी आहेत. इथं पुढच्या दोघी संघाचे खेळाडू तयार आहेत. चला भुसावळ आणि मुंबई सगळ्यांना विनंती आहे, पटापट पटापट मॅच संपवायची आहे. ऑलरेडी आपण खूप जास्त वेळ खर्च केलेला आहे या मॅच मध्ये. दोघं संघांकडून खूप जास्त वेळ खर्च होतोय. आपण प्लेयर्स आहात, आपल्याला मॅचची त्यानंतर टुर्नामेंटची महत्व हे आपल्याला माहीत आहे. खेळाडू वृत्ती आपण दाखवली पाहिजे. आपल्यासाठी ऑर्गनाइज केलेली टुर्नामेंट आहे. या ठिकाणी सुंदररित्या टोलवलेला चेंडू. बॉलर आपल्या फॉलो थ्रू मध्ये त्या बॉलला कॅच करण्यासाठी गेला होता, परंतु या ठिकाणी कुठलेही आणि कॅच तर झाला नाही, मात्र रनआउट नक्की झालेला आहे. नेक्स्ट बॅट्समन, कृपया आपण 10 सेकंदात या ठिकाणी पोहोचायचं आहे. नेक्स्ट बॅट्समन प्लीज. नेक्स्ट बॅट्समॅन मी बॉलरला विनंती करेल, बॉलर आपण बॉलिंग मार्क वर उभं राहायचंय. सौरभ आपण फिल्डिंगला पटकन यायचंय. कुठल्याही प्रकारचा वेळ खर्च करू नका. कम ऑन बॅट्समन. बॉलर रेडी आहे आपण. सुंदर क्षेत्ररक्षण सौरभ कडून या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी एकच धाव पाहायला मिळते. चला मुंबईचे संघ फिल्डिंग पटकन सेट करायची आहे.
सुंदर टोलवलेला चेंडू या ठिकाणी यश या चेंडूला अडवतोय. बॉलर आपण बॉलिंग मार्कवर जायचंय. बॉलर 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 आपण बॉलिंग मार्कवर जायचंय अशा पद्धतीने मी सांगितलेलं आहे. बॉलर, माझी सूचना फक्त बॉलरसाठी होती. थँक्यू. आता 7 बॉलमध्ये 73 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रेट आहे 62 रन्स पर ओव्हर. अंपायर्स आपण लक्ष ठेवायचंय वेळेवर. अंपायर्स आपल्याला विनंती आहे, आपण लक्ष ठेवायचंय. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर भुसावळ ब्लास्टर संघाच्या 37 धावा झालेल्या आहेत. 3 गडी बाद. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 72 धावांची गरज आहे. मी पुन्हा एकदा मुंबई संघाला विनंती करतोय, कृपया आपण लवकरात लवकर फिल्डिंग आणि बॉलिंग कंप्लीट करायची आहे. तसेच मी पुढच्या संघाला विनंती करेल की वीर मराठी संघाने आपल्या सर्व फिल्डर्सला एका ठिकाणी घेऊन रेडी राहायचंय. या इनिंगचा शेवटचा बॉल पडल्यानंतर आपण ग्राउंडमध्ये एंट्री करायची आहे. आपल्याला या सुरू असलेल्या मॅचचा बराचसा वेळ भरून काढायचा आहे. वीर मराठीच आपल्याकडनं अपेक्षा आहे सहकार्याची. आणि या ठिकाणी अंपायर्स यांनी नो बॉल घोषित केलेला आहे. +4 धावा. कृपया वेळ वाचवायचा आहे. मुंबईचे मावळे, आपण मावळे आहात. टाइम मॅनेजमेंट आपल्याला माहीतच आहे, गरजेचं असतं. परत मिळतोय एक चौकार. पुन्हा या थँक्यू डीजे. पुन्हा या ठिकाणी नो बॉल आलेला आहे. मी विनंती करेल, आपण पंचांचा निर्णय अंतिम मानायचा आहे. शुभम, मी आपणास विनंती करतोय. शुभम, पंचांचा निर्णय अंतिम आहे. शुभम, आपण स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम आहे. कृपया वेळेचं महत्व आपण या ठिकाणी सगळ्यांनी समजून घ्या. वारंवार आयोजकांकडून इथून आपल्याला सांगण्यात येत आहे. शुभम, आपण स्पोर्ट्समन आहात, या तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे. यानंतर मला असं वाटतं जर उशीर करण्यात आला तर फायनलच्या आहेत यानंतरच्या या फक्त 3-3 ओव्हरच्या करण्यात येतील. त्यामुळे आता निर्णय आपल्याला सगळ्यांना घ्यायचा की या ठिकाणी कसं खेळायचं आहे ते.
चला शेवटचे 4 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत. पुढच्या दोघी संघांनी या ठिकाणी तयार राहायचंय. वीर मराठी संघ, आपण आपले सर्व प्लेयर्स घेऊन रेडी आहात? नक्की, व्हेरी गुड. तुमच्याकडनं अपेक्षा आहे या ठिकाणी. शेवटच्या आपण- ओव्हरमध्ये धवलची बॅट या ठिकाणी तळपते आहे, पण मला असं वाटतं की आता वेळ निघून गेलेली आहे. पहिल्या षटकापासून, पहिल्या चेंडूपासून जर या ठिकाणी धवलने निर्णय घेतले असते तर बहुधा मॅचचा निर्णय हा काहीतरी वेगळा असू शकला असता. पण ठीक आहे, हा खेळ आहे. या ठिकाणी धवलची 50 झालेली आहे. 50 रन या ठिकाणी धवलचे वैयक्तिक या ठिकाणी धवलचे झालेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे धवलसाठी. स्टार बॅटर ऑफ भुसावल धवल नेवे सुंदररित्या फलंदाजी करतोय, षटकार मिळवतोय. पुन्हा एकदा एक षटकार या ठिकाणी त्याने लगावलेला आहे. 69 रन्स टीमचे झाले आहेत. डीजे 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 लास्ट बॉल आहे. शुभम नेवे, सौरभ नेवे, कृपया आपण बॉलिंग मार्कवर यायचंय. जो कोणी बॉलर आहे त्याने बॉलिंग मार्कवर यायचंय. शुभम, आपण स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवा. आपल्याला वेळ वाचवायचा, आपल्याकडनं अपेक्षा करू शकतोय, तुम्ही समजू शकतात. शेवटचा बॉल आहे. एका बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. आणि शेवटचा बॉल. थँक्यू. वीर मराठी संघ, कृपया आपण पटकनात. चला, मुंबईचा संघ पळत पळत बाहेर यायचंय. मुंबईचा संघ पळत पळत बाहेर यायचंय. आपण ग्राउंड खाली करायचं, चला, आपल्याला ग्राउंड रिकामा पेनल्टी करायचंय. लावण्यात येईल. पुढचे बॅट्समन, खेळाडू, क्षेत्ररक्षण करणारे सगळ्यांनी पटापट आपल्या जागा घ्यायच्या आहेत. मुंबई आणि भुसावळ यांनी लवकरात लवकर बाहेर निघायचंय. पुणे संघाला विनंती करेल, आपले बॅटर्स पाठवायचे आहेत. पुणे संघ, आपले बॅटर्स मैदानात आलेले पाहिजे. निलेश नेवे यांनी लक्ष घालायचं आहे. पुणे संघाचे बॅट्समन, जे बॅटर्स, यांना लवकरात लवकर ग्राउंड मध्ये पाठवायचंय. वेळ खूप कमी आहे. याच्यानंतरच्या अजून 2 मॅच आपल्याला खेळायच्या आहेत.